ही टू टोन आहे बरं का. मस्त दोन्ही आणि खरं आहे असं सुद्धा छान दिसतं. परदेशात तर अशा पद्धतीच्या इतक्या सुंदर मॉडेल्स असतात ना आणि ते असे ते वेगवेगळे कलर्स कॉम्बिनेशन्स मस्त ते फ्लॉन्ट करतात आणि त्याच्यासाठी त्यांना मॉडेलिंगसाठी हायर केलं जातं. इतकं ते देखणं दिसतं. सद्गुरू वामनराव पै म्हणतात, की "वैविध्य आहे म्हणून जग सुंदर आहे." हे इतकं खरं आहे ना, आपण वेगळेपण सेलिब्रेट केलं पाहिजे, त्याची मज्जा घेतली पाहिजे आणि मला इतका आनंद वाटतोय ना, की वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या वजनाच्या, वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या स्किन कंडिशन्सच्या लोकांना आता मॉडेलिंग जगामध्ये, फॅशन जगामध्ये थोडे का होईना बदल होऊन त्यांना सहभागी होता येतंय आणि आपलं रिप्रेझेंटेशन तिथे खूप चांगलं दिसायला लागलंय. सगळीकडे ती फाउंडेशन लावतेय, बघूयात. ओके. आणि मग काय? आणि मग असं सगळं डार्क झालेलं आहे. ओके, जर तसं केलं तर, ते फॉलो केलं तर आणि मग असं दिसतंय. बरं, टेकिंग अनरिकग्नायझेबल मेकअप टू द एक्स्ट्रीम. मी खरं सांगू, ते नव्हतं लावलं तेव्हा ती जास्त सुंदर दिसत होती. तो एकच रंग उलट ते तिनं शब्द करेक्ट वापरलाय, अनरिकग्नायझेबल. ती ओळखू नाही येते त्यानं. आता ती तिची आयडेंटिटी झाली आहे. ते इतकं देखणं दिसतंय ना, की तिनं ते टू टोनचं असणं रादर काय माहिती म्हणजे मी ओळखत पण नाहीये या व्यक्तीला. पण ते जास्त सुंदर दिसत होतं उलट.